आनंद वाढवा चितळे बंधूंच्या दर्जेदार उत्पादनांनी। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह। मराठा समाज पुन्हा अशी शिक्षा देईल असं वाटत नाही, असं मोठं वक्तव्य केलेलं आहे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी। एबीपी माझाशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे। अशोक रावांच्या मुलीला भाजपनं तिकीट द्यावं का असं देखील आम्ही विचारलं, त्यावर त्यांनी अतिशय स्पष्ट उत्तर दिलंय। बाप म्हणून मला वाटतं की तिनं निवडणूक लढवावी, मात्र पक्षाकडे तिकीट तिनं मागावं असं चव्हाण म्हणाले। नमस्कार, मी कृष्णा केंडे आणि माझ्यासोबत आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण। चव्हाण साहेब, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। येत्या काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। अशोक चव्हाणांवर भाजपाकडून काय जबाबदारी आहे? अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर किंवा काँग्रेसमध्ये असताना सुद्धा नेहमीच पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि आज भाजपमध्ये आल्यानंतर सुद्धा मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणं पसंत करेल। एक नेता म्हणून नाही, तर कार्यकर्त्यांसोबत राहून कार्यकर्त्यांच्या मनोगत समजून कार्यकर्त्यांची भूमिका घेऊन त्यांच्या सोबतीला सोबत देऊन त्या ठिकाणी उमेदवार भाजपचा आणि महायुतीचा ज्या ठिकाणी असेल त्याला विजयी करण्याकरता जे जे करण्याची गरज आहे ते प्रामाणिकपणे करू आपण। मराठवाड्याची जबाबदारी नाही, मला मराठवाड्याची अशी नाही, पण माझ्याकडे नांदेड दिलेलीच आहे, हिंगोलीचंही सांगितलेलं आहे। त्यामुळे या तूर्त बाकी काही त्यांनी मला इतर ठिकाणी सुद्धा काही सभा किंवा कार्यक्रम जे देतील त्याही ठिकाणी मी नक्की जाणार आहे। मला प्रदेशाध्यक्षांचा फोनही आला होता की काही ठिकाणी तुम्हाला सभा घ्यायच्या, तर म्हटलं जरूर जाईन मी। त्यामुळे सभेचाही कार्यक्रम अन्य जिल्ह्यात आणि शिवाय नांदेड हिंगोली या 2 जिल्ह्यामध्ये निश्चित महायुतीचं काम मी करणार आहे। आज एक बातमी आली की आमदार अंतापूरकर जे आपले अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जातात, असं होतं की ते आता काही दिवसातच भाजपमध्ये प्रवेश करतील, परंतु बातमी अशी आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ते शिवसेनेसोबत जाण्याची चर्चा। मला तसं काही दिसत नाहीये। पहिल्यांदा हे स्पष्ट केलं पाहिजे की अंतापूरकर असो किंवा जिल्ह्यातले जेवढी मंडळी काँग्रेसमध्ये होती ते एकेकाळी माझे सहकारीच होते। त्यामुळे मी जरी भाजपमध्ये गेलो आणि ते जरी तिथे असले काही लोक, तरी व्यक्तिगत पातळीवर आमचे संबंध आहेतच, असं नाही। वसंतराव चव्हाणांना जिल्हा बँकेवर अध्यक्ष म्हणून मीच निवडून दिलं होतं। आमच्याच पॅनलचे ते उमेदवार होते। DP सावंत राज्यमंत्री होते, पालकमंत्री होते। अंतापूरकरांना बाय इलेक्शनमध्ये मीच पुढाकार घेऊन ती जागा निवडून आणली होती। एक असे अनेक सहकारी आहेत की ज्यांना काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यामध्ये व्यक्तिगत संमत तेव्हाही होते आणि माझ्याकडून तर आजही आहेत काय। त्यामुळे कुठला काही व्यक्तिगत त्याच्यामध्ये रोष किंवा राग लोभ असा विषयच नाही आहे। अंतापूरकरांना जेमतेम येऊन आता 2-2.5 वर्ष होतील आणि एक मागासवर्गीय समाजाचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून मी त्यांना ओळखतो। त्यांनी अद्यापही भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कुठली आमची औपचारिक चर्चा झालेली नाही, किंबहुना त्यांना यायचं न यायचा त्यांचा प्रश्न आहे। परंतु ते मुख्यमंत्र्यांना अनेक लोक, आता मी भेटतो ना अनेक लोकांना, त्या मतदारसंघातली कामं आहेत, काही कामांना मुख्यमंत्र्यांची मदत लागते। मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा प्रमुख असतो, त्यामुळे कामासाठी भेटावं लागतं, अनेकांची चर्चा करावी लागते। तर मला तसं काही तथ्य वाटत नाही, कारण की ते कुठल्या पक्षात जाण्याविषयी त्यांनी सुतोवाच अद्याप केलेलं नाही आणि मुख्यमंत्र्यांकडे कामानिमित्त ते गेले असावेत असं माझं मत आहे। त्यामुळे जाण्यात काही गैर नाही आहे, आम्ही भेटतो मुख्यमंत्र्यांना। पण ते आपले निकटवर्ती आहेत, तर आपल्या सोबत येतील विधानसभेत? मला सांगणं कठीण आहे। कसं आहे, प्रत्येकाचं मी सुरुवातीला सांगितलं होतं, मी येताना कोणालाही माझ्या बरोबर भाजपमध्ये या असा आग्रह मी कोणाला धरला नव्हता। कसं प्रत्येकाचं मतदारसंघातलं स्थानिक परिस्थिती पाहावी लागते, निवडून यायची पुढची शक्यता पक्ष बदल काय ते बघावं लागतं, खूप कष्टही करावं लागतात। त्यामुळे असं काही नेमकं ठरलं नव्हतं की कोणी माझ्याबरोबर एवढ्या लोकांनी यावं, असं काहीच ठरलं नव्हतं। ज्याचा त्याचा आपला प्रश्न आहे। दुसरं असं आहे की तुम्ही आता तर केंद्रात या ठिकाणी गेलेला आहात, मात्र चव्हाण कुटुंबियांपैकी राज्यात कोण असणार आहे, म्हणजे विधानसभेला कोण असणार आहे? आता असं आहे की पक्षात गेल्यानंतर पक्ष जे ठरवेल त्याप्रमाणे काम करणं ही आमची भूमिका आहे। माझ्या कुटुंबातून माझी मुलगी श्रीजया आता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे। राजकीय क्षेत्रात सुद्धा ती भाजपच्या सभेमध्ये कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांच्या बरोबर वावरते आहे। तिची इच्छा असेल तर तिने पक्षाकडे मागणी करावी, शेवटी निर्णय पक्षाला घ्यावा लागेल। भोकरमधून त्या जर लढल्या
तर आपल्याला आवडेल का आणि आपण तशा प्रकारची मागणी किंवा इच्छा पक्षाकडे करणार? नाही, जर तर हा विषय बोलणं बरोबर नाही आहे. पक्षाने जर दिलं तर तिचा भवितव्याचा प्रश्न आहे, तो तिने निर्णय घ्यावा. मी काय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आज ती माझ्याबरोबर काम करते मतदारसंघात. मी अगोदरसुद्धा ती एक बॅकस्टेजमध्ये राहून माझ्या निवडणुका तिने सांभाळलेल्या आहेत काही प्रमाणामध्ये, आणि तिचं कॉलेज महाविद्यालयीन शिक्षण झालेलं आहे, एज्युकेटेड आहे, ती ॲडव्होकेट आहे, क्वालिफाईड आहे. त्यामुळे आता तिने यावं आणि कॉन्टेस्ट करावं ही तिची इच्छा असली तर तिने प्रयत्न करावा. तुमची वडील म्हणून इच्छा आहे? कोणाला म्हणजे कोणाला वाटणार नाही की आपल्यानंतर आपलं आपण जे घडवलं आहे, उभं केलेलं आहे, ते सांभाळणारं पण ते असलं पाहिजे. चूक काय, नथिंग रॉंग इन दॅट. तर तिला शेवटी कसं आहे, जन्मतचा आधार मिळणं महत्त्वाचं आहे, आणि परीक्षेचा कालावधी आहे. बरोबर. त्यामुळे जन्मत मिळेल असं मला वाटतंय. बरं, तुम्ही प्रयत्न करणार मुलीसाठी पक्षाकडे? मी पक्षाकडे प्रयत्न नाही करणार, मी तिच्यावर सोपवतो. तिने प्रयत्न करावा. बरं. दुसरं आणखीन असं आहे की आपण पाहिलं तर आता लोकसभेमध्ये फटका बसला भाजपला. त्याचं जे मुख्य कारण होतं की एक खासदारांनी वक्तव्य केलेलं होतं की संविधान बदलण्यासंदर्भात, आणि ते खोलपर्यंत पोचलं आणि त्याचा परिणाम साहजिकच आपल्याला पाहायला मिळाला. ही वस्तुस्थिती आहे. आत्ता सध्या सुद्धा आपल्याच पक्षाचे काही साथीदार, एकीकडे चांगला पक्षाचा रेपो होत असताना लाडकी बहिणीच्या ह्याच्यातून रेपो होत होता की सरकारची एक चांगली प्रतिमा निर्माण होत होती. मात्र राणा यांनी जे वक्तव्य केलं याचे परिणाम होतील असं आपल्याला वाटतं? कोणाचं व्यक्तिगत मत हे पक्षाचं मत असू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आज पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्र पातळीवर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे हे दोन्ही एक उपमुख्यमंत्री आणि दुसरे प्रदेशाध्यक्ष करत आहेत. वरिष्ठ पातळीवर JP नड्डाजी हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्या 4 व्यक्ती ह्या देशातल्या आणि राज्यातल्या, आणि अमितभाई शहा ही सगळ्या प्रमुख व्यक्ती आहेत. जे धोरणं ठरवतात त्याप्रमाणे पक्षाची धोरणं ठरतात, आणि त्याप्रमाणे त्यांचा से जो आहे म्हणजे पॉलिसी मॅटर्समध्ये, धोरणात्मक निर्णयामध्ये हा अंतिम असतो. त्यामुळे कोणी व्यक्तिगत काय बोललं ह्याला महत्त्व नाही आहे. पक्ष जे ठरवेल हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे अशा कोणीतरी काही बोललं की त्याची व्यक्तिगत मतं ही कधीही पक्षाची मतं असू शकत नाहीत, आणि पक्ष असं कधीही चुकीचं काम करणार नाही मला खात्री आहे. फक्त अफवा पसरवण्याकरता याचा उपयोग काही लोक करू शकतात, जे मागच्या काळात झालेला आहे. आणि हेतू मागे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं की संविधानाचा मूळ गाभा पुन्हा बदलता येणार नाही. देशात सुप्रीम कोर्टाने म्हटल्यानंतर कुठलं सरकार निर्णय घेऊ शकतं असं. त्यामुळे खोट्या नाट्या बातम्या पसरवणं आणि त्याचा फायदा उचलणं, आणि भोळी भाबडी जनता बऱ्याच वेळेस कळत नाही काय चाललं, आणि त्यामुळे एखादा अफवा पसरली की त्याच ह्याच्यावर लोक चुकीचा निर्णय घेतात. असं एक तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलात, मराठवाडा हा तुमचा भाग आहे. यात तुम्ही अनेकदा फिरलात, अनेक सभा घेतल्यात, जिंकल्यात, अनेक काँग्रेसला चांगले दिवसही या ठिकाणी तुम्ही आणलेले होते. त्या मराठवाड्यामध्ये कधी नव्हे तर भाजपाचं एवढं पानिपत झालं. एकही जागा भाजपाची मूळ आली नाही, एक शिवसेनेची आली. याला काय कारण आहे असं आपल्याला वाटतं? मला वाटतं कुठेतरी लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या ओळखण्यामध्ये आम्ही कमी पडलो असावं. काल पक्ष कार्यकर्त्याच्या बैठकीत सांगितलं, ठीक आहे आपण बूथ कमिट्या करतो, अनेक कार्यक्रम घेतो, पण त्या बूथ कमिटी आणि कार्यक्रमाच्या पेक्षा अधिक महत्त्वाचं आहे की लोकांना काय हवं आहे. लोकांच्या इच्छा आणि आपलं ॲक्शन याच्यावर तफावत निर्माण झाली तर मग आपला निर्णय चुकतो. त्यामुळे लोकांच्या मनातला जे भाजपकडून अपेक्षा आहे त्याची पूर्तता किंबहुना आपले कार्यक्रम त्या दिशेने झाले पाहिजेत तर लोकांना अपील होईल. ते असा विषय कुठल्याही राजकीय पक्षाला हे पाहावंच लागतं. त्यामुळे भाजपला आगामी काळामध्ये जनमताचा जो मानस आहे, कौल आहे, इच्छा आहे, ते डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्याची गरज असं मला वाटतंय. मागच्या काळात झालं, मधल्या काळात काही चुका झाल्या असतील, पण निवडणुकामध्ये कमी जास्त गोष्टी घडतात मी ना म्हणत नाहीये. काय चुका आहेत त्या? चुका मी म्हणत असं आहे की लोकांच्या मनामध्ये आज एम्प्लॉयमेंटचा विषय आहे किंवा सामाजिक जे आरक्षण आहे तसे विषय आहेत, त्याच्यामध्ये आपली भूमिका आहेच, पण लोकांपर्यंत सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. जसं मी म्हणलो की बाबा 10% आरक्षण दिलंच आहे, नोकऱ्या आता 10% SCBCच्या अंतर्गत जे रिझर्वेशन मिळालं, पोलीस भरती झाली, ऊर्जा विभागाची भरती झाली, आरोग्य विभागाची भरती झाली, अनेक लोकांना नोकऱ्या लागल्या सुद्धा, लोकांना माहीत नाही ह्या गोष्टी.
ॲडमिशन हायर एज्युकेशनमध्ये ॲडमिशनसाठी सुद्धा 10% SCBCला जागा देण्यात आली. स्कॉलरशिप अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून अर्थसहाय्य मिळतं उद्योगधंद्या करण्याकरता मराठा समाजाला विशेषतः. ते लोकांपर्यंत सांगण्यामध्ये माहिती देण्यामध्ये आपण कमी पडत आहोत का? तर ह्या सगळ्या ज्या घटना घडत आहेत या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. हल्ली कसं आहे, सोशल मीडिया हा प्रभावी माध्यम झालेला आहे. त्याच्यामध्ये अनेक वेळा खरंही येतं आणि बऱ्याचशा खोटं नाट्यसुद्धा दिलं जातं. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय हे समजलं पाहिजे आणि लोकांना आपण सांगता आलं पाहिजे. आपल्या सरकारने हा विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे, निश्चितच महत्त्वाचा आहे, वादच नाही आरक्षणाचा विषय. परंतु मुख्यमंत्री 10% आरक्षण दिलं आहे आणि त्याप्रमाणे काय काय घडलं आतापर्यंत ती सगळी माहिती दिली पाहिजे ना. आपण केलं आहे ते. असं बाकीच्या गोष्टी राहिल्या आहेत त्या पाठपुरावा करू आपण. मराठा आरक्षणाचा फटका बसला आणि तो विधानसभेला बसेल का? नाही, परिस्थिती ही बदलत जाते. एखादा विषय तीव्रता ही नेहमीच असते असं नाही आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातली विषादिशादी जनता एकदा सजा दिल्यानंतर परत त्याच कारणास्तव दुसऱ्यांदा परत सजा देईल असं मला वाटत नाही. हीच ठीक आहे, राजकीय म्हणू आपण. सजा म्हणण्यापेक्षा राजकीय भूमिका ही कदाचित आताची जी आहे, आधी पण आरक्षण देण्याची भूमिका होतीच आमची, पण आम्ही जर ह्या गोष्टी लोकांपर्यंत स्पष्टपणे सांगण्यात यशस्वी झालो किंवा आम्ही भूमिका जर समजून सांगितली तर लोकांना पटतंय. आणि लोकांना मी हेही सांगितलं 10% आरक्षण मिळालं की आपोआप नोकऱ्या लागलं असं नाही आहे. म्हणजे SC ST OBC BJNT असो किंवा मराठा आरक्षण असो, आरक्षण मिळतं तो अभ्यास करावा लागेल ना. आपल्याला 80-90% मार्क्स घ्यावे लागतील, क्वालिफाय व्हावं लागेल आणि मग क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं जे आरक्षणाचं प्रमाण आहे तेवढ्या जागा राखीव ठेवलेल्या आहेत. मग त्याच्यामुळे तुम्ही क्वालिफाय व्हाल, त्यात आरक्षणामुळे तुम्हाला जागा मिळतील, आपोआप तुम्हाला नोकरी मिळेल. हे जे थोडंफार ग्रामीण भागात विशेषतः अरे आरक्षण मिळालं म्हणजे नोकरी मिळाली मला असं नाही आहे. ते त्यात फरक आहे. अभ्यास करावा लागेल, क्वालिफाय व्हावं. हे फक्त मराठाच नाही, सगळ्या समाजाला लागू आहे विषय. जरांगेंशी तुम्ही संवाद ठेवलेला होता, 2 भेटी घेतल्या. आता काय संवाद आहे? कुठला संवाद? अशात मी जाऊन आलो आणि त्यांना भेटतो, जाहीरपणेच भेटतो, असं काही नाही आहे. तुमचे कॅमेरे चालू असतात, संवाद आमचा ऐकला जातो, ते कोट केला जातो. त्यामुळे त्यांची भेट जी आहे ती जाहीरच होते. अशी लपून छपून काही भेट करायचं कारण पण नाही. आणि मी त्यांना म्हणजे त्यांचं कौतुक करतो. आम्हाला अभिमान आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, पाठपुरावा आहे, आंदोलन आहे, त्याग आहे, मेहनत आहे, चिकाटी आहे. त्यामुळे त्यांनी जे काही केलं त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप त्यांच्याबद्दल आदर आहे आणि लोकांना हे कळतं की ते खूप ह्याच्यामध्ये चिकाटीने काम करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप जनमानसामध्ये एक फार आदराची भावना आहे. आणि मी सुद्धा त्यांचा आदर करतो व्यक्तिगत. मी सुद्धा त्यांना खूप मानतो आणि त्यांना वेळोवेळी त्यांना भेटून त्यांचंही ऐकतो. मी त्यांच्या ज्या विषय जे मी त्यांना सांगितलं म्हणजे शासनाकडे जे विषय प्रलंबित मला सांगा, मी पाठपुरावा करतो. त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे. ठीक आहे, आता थोडंसं आहेत काही गोष्टी अडचणीच्या ज्या शासन स्तरावर इतरही आरक्षणं आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या आरक्षणात धक्का न लावता दिलेलं आरक्षण आहे. त्याच्यामुळे तसा काही विषय गैरसमज होऊ शकत नाही. कधी बोललात का तुम्ही भाजपला का टार्गेट करता? नाही, असा विषय नाही काढला मी. त्यांना राजकीय काहीच बोललो नाही आत्तापर्यंत. मी त्यांना मराठा आरक्षणाव्यतिरिक्त कुठलीही राजकीय प्रश्नासंदर्भात त्यांच्याशी कधी चर्चा केली नाही. बरं, हे सगळे निकाल जे आहेत ते लोकसभेचे हे झाले, भाजपाच्या विरोधात गेले. सध्याही फारसं खूप अतिशय उत्तम असं वातावरण आहे अशी स्थिती दिसत नाही. मग अशा याच्यामध्ये तुमचा प्रवेश काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये झाला. कधी वाटतं की घाई झाली म्हणून? नाही, असं काही नाही. मी म्हणलो की मोदींच्या नेतृत्वाखाली विकसित भारताची जी कल्पना आहे ती कल्पना साकार करण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं एक चेंज आवश्यक होता आणि मी तो निर्णय घेतला. राजकारणात अनेक चढ उतार अनेक वेळा पाहिलेत मी, काय मला नवीन नाही आहे. गेल्या 40 वर्षाच्या राजकीय सगळ्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळा फायदा झाला, नुकसान झालं, पण त्याचा विचार आता ती स्टेज माझी निघून गेलेली आहे. म्हणजे मी आज या स्टेजला आहे किंवा माझ्या अनुभवाचा एवढे वर्ष निघून गेलेले आहेत. त्यामुळे कधी हार होते, कधी हारलो म्हणून घरी बसलो आणि जिंकलो म्हणून फार उड्या मारल्या असंही आपलं नाही आहे. आपण जे रस्ता स्वीकारला आहे त्या रस्त्याला प्रामाणिकपणे काम करतो आहे. यश मिळेल असं अपेक्षा आहे. एक पुन्हा शेवटचाच प्रश्न विचारतो, त्याचं सकारात्मक उत्तर द्यावं असे अपेक्षा आहे की मुलीला भोकरमधून विधानसभा लढवायला म्हणजे लढवेल का? नाही, तिची इच्छा तिच्यावर सोपवलं आहे मी. ती आता राजकीय क्षेत्रामध्ये काम करणं इतपत मॅच्युअर झालेली आहे आणि तिला समजतं आमच्या घरी राजकारण आणि समाजकारण काय आहे हे समजणे इतपत वातावरण घरात निश्चितच आहे. आणि मी सुद्धा माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून मी राजकीय क्षेत्रात उतरलो होतो. आज मी जवळपास 40 वर्ष झाली राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. मला वाटतं की हे जे काही आपण मेहनतीने उभं केलेलं आहे खूप मेहनत आहे, असं नाही की रेडीमेड काही मिळालं आहे म्हणून.
40 वर्षामध्ये गुडविल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा विश्वास आम्ही कमावलेला आहे. तर मला वाटतं हे पास ऑन पुढच्या पिढीला करता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने तिची इच्छा असेल तर तिने प्रयत्न करावा. हे होते अशोक चव्हाण आणि त्यांच्या शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरावरनं निश्चित आपल्याला म्हणता येईल की चव्हाण कुटुंबियातली तिसरी पिढी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला निवडणूक लढताना पाहायला मिळेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.